नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सलग 5 दिवस सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे बेळगाव गोवा दरम्यान कुसमळी येथील पर्यायी सर्व्हिस रस्त्यावर पाण्याचा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असून वाहतूक धोक्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हब्बनट्टी बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा प्रवाह पर्यायी रस्त्यावरून वाहू लागलाय. त्यामुळे या मार्गावरून जाणं धोकादायक ठरत आहे. कुसमळी येथील जुन्या पुलाचे काम सुरू असल्यामुळे प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला होता. मात्र पावसामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला असून वाहतूक बंद करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अधिक वेगाने होत आहे. सुसाट सुटलेली मान्सून एक्सप्रेस देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळसह संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापलेल्या मान्सूनने ईशान्य भारतातील मिझोराममध्ये प्रवेश केला आहे. अंदमानात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने आठवडाभर आधीच केरळमध्ये धडक दिल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्र पोषक ठरल्याने मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण केरळ, तमिळनाडूचा बहुतांश भाग, कर्नाटकची किनारपट्टी व्यापली आहे. शहरातील फोर्ट रोड, देशपांडे पेट्रोल पंप ते तानाजी गल्ली रेल्वे गेटकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी ये जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी व्यावसायिक, नागरिक, विद्यार्थी, पालकांनी केली आहे. पावसाळा सुरू होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झालेत. याच रस्त्यावर अनेक व्यावसायिक असून दररोज ये जा करतात. येथून विद्यार्थी सायकल, दुचाकी किंवा पायी ये जा करतात. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी त्यात साचून राहते. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन अपघातामध्ये वाढ होत आहे. येथे मोठा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. कॅसल रॉक नजीक प्रवासी रेल्वेचा डबा रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याने कॅसल रॉक दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर किरकोळ परिणाम झालाय. रविवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास वास्को द गामा यशवंतपूर रेल्वे गाडीचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. करंजोड आणि कॅसल रॉक दरम्यान अंदाजे 2:30 वाजता ट्रेन क्रमांक 17310 वास्को द गामा यशवंतपूरचा एक डबा रुळावरून घसरला. या अपघातात कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आलंय. जगलबेट कॅसल रॉक मार्गावरील असू गावाजवळ दुचाकी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात 75 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बोरेगाडी क्रॉसजवळ घडली आहे. कामरा येथील रहिवासी बालकृष्ण बिसो गावडा वय 75 हे पत्नी समवेत दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान कुरवय येथून निघालेली त्यांची दुचाकी आणि गोव्याहून दांडेलीकडे जाणारी भरधाव कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात बालकृष्ण गावडा यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुंतीनगर खासबाग येथे आज रेणुका देवीचा पारंपरिक काकण व विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. यानंतर सागर शहापूरकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला हजारो भक्तांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमात धार्मिक विधी, भक्तिगीते व पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. स्थानिक महिला, युवा शक्ती आणि मंडळांनी संयोजनात मोलाची भूमिका बजावली. जिल्हाधिकारी कार्यालय ऐतिहासिक वास्तू म्हणून संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या इमारतीलाही दगडी बांधकामाचं नवीन रूप देण्यात येणार आहे. त्यानुसार इमारतीचे रूपडे बदल करण्यात येणार असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारत उभारण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. त्यानुसार नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात येणार आहे. तर सध्या असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ऐतिहासिक वारसा असल्याने या इमारतीचे संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऐतिहासिक वास्तू म्हणून संवर्धन करण्याबरोबरच इमारतीला नवीन लुक देण्यात येणार आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालय असणाऱ्या इमारतीला लागून नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या इमारतीला जुने लूक देण्यास सुरुवात झाली असून जुन्या इमारतींप्रमाणे दगडी बांधकाम दिसण्यावर भर दिला जातोय. बेळगाव खरीप हंगाम सुरू झाल्याने कृषी खात्याने काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला आहे. विशेषतः बी बियाणे, कीटकनाशके आणि खतांचा योग्य पुरवठा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. शिवाय शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते कमी पडणार नाहीत असा दावाही केला आहे. एकूणच कृषी खाते खरीप हंगामासाठी तयारी करत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी 7 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी आणि लागवड झाली होती. पावसाने साथ दिल्याने पेरणीचं उद्दिष्ट वेळेत पूर्णही झालं होतं. त्याबरोबर यंदा वेळेत पेरणी पूर्ण व्हावी यासाठी रयत संपर्क केंद्र, PKPS केंद्रांमध्ये बी बियाणे उपलब्ध केली जात आहेत. हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांना वेळेत बी बियाणे वितरित केली जाणार आहेत अशी माहितीही कृषी खात्याने दिली आहे. शहरातील प्लास्टिक विक्री दुकानात प्लास्टिक कापड व ताडपत्रीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. बाजारपेठांमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांची संख्या वाढली असून पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकरी प्लास्टिक खरेदी करताना दिसत आहेत. पावसाळ्यात घरावर, जनावरांच्या गोठ्यांवर, गवतगंजींवर तसेच लाकडाच्या झोपड्यांवर पाणी शिरू नये म्हणून मोठमोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि ताडपत्रीचा वापर केला जातो. एप्रिल-मे महिन्यात हे साहित्य उपलब्ध असते आणि याच काळात शेतकरी बांधव खरेदी करतात. आज देखील प्लास्टिक ताडपत्री खरेदी करताना शेतकरी बांधव दिसत आहेत. वन्य प्राण्यांच्या सततच्या नुकसानीमुळे बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने वन्य प्राण्यांसाठी लागणारा चारा वनक्षेत्रात उपलब्ध करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी उचगाव, बेकिनकेरे, गोसगाव, बसुर्ते आदी शेतकरी वर्गातून होत आहे. या ठिकाणी हत्ती, गवे आदी वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान झाले आहे. याची शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. तसेच वन्य प्राण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही वन विभागाकडून केली नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. पावसाळा जवळपास सुरू होण्याच्या तोंडावर वर्षभराच्या बेगमीसाठी करावयाच्या तिखटाच्या लाल मिरच्या खरेदीसाठी गृहिणींची अंतिम टप्प्यातील धावपळ उडाली आहे. बाजारात विक्रीसाठी मिरच्या मुबलक असून त्यांचे दरही आवाक्यात आहेत. सर्वसाधारण बॅडगी, गुंटूर, तेजा, ज्वाला, संकेश्वरी इत्यादी प्रकारच्या मिरच्यांचे दर प्रति किलो प्रतवारीनुसार 200 ते 500 रुपये असे आहेत. संकेश्वरी ज्वारी मिरची थोडी महाग आहे. पालेभाज्यांची आवक किंचित घटली असून दर वाढले असले तरी गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक आणि दरही समाधानकारक आहेत. बेळगाव शहर व ग्रामीण भागात वळीव पाठोपाठ उसंत न घेता मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. सलग 6व्या दिवशीही पावसाची संततधार कायम राहिली. यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पेरणीपूर्व मशागत झाली नाही तर पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय. या परिसरामध्ये भात, नाचणी, शेंगा, मका, बाजरी या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण यंदा पावसाने उसंत न घेतल्याने पेरणीपूर्व मशागत झालेली नाही. परिसरात ऊस पीक क्षेत्र सर्वाधिक आहे. वळीव पावसामुळे ऊस पिकाला काहीसा दिलासा मिळालाय. ऊसाची वाढही चांगली होत आहे. पण या काळात ऊसाची भरणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. पण मान्सूनपूर्व पावसाने संततधार चालवल्याने हे कामही ठप्प झालंय. नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवार दिनांक 29 मे पासून प्रारंभ होणार आहे. विद्यार्थी 31 जून पासून शाळांमध्ये येणार असले तरी त्यापूर्वी 2 दिवस शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहणार असून अभ्यासक्रमाची तयारी करणार आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. शाळा सुरू होण्यास अवघे 4 दिवस शिल्लक असल्याने शाळांमध्ये नवीन प्रवेश करून घेण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 वेळापत्रक जाहीर केले आहे. 1.5 ते 2.25 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आता पुन्हा एकदा शाळांचा परिसर गजबजणार आहे. हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा 33वा वार्षिकोत्सव 2 दिवस मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक मूर्तीला अभिषेक व पालखी पूजनाने झाला. लक्ष्मीनगर विभागातील विविध गल्ल्यांतून येथील महिला भजनी मंडळांच्या टाळांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सभासद, ग्रामस्थ, महिला वर्ग व बालगोपाळ सहभागी होते.
बालकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. सर्व भागामध्ये पालखी मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा मंदिरात आली. यानंतर कुमकुमार्चन कार्यक्रम उत्साहात पार पडला. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला NA लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची बाधा झालेले रुग्ण आढळत असल्याने राज्य आरोग्य खात्याने मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार रविवारपासून कोविड चाचण्या करण्यास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्यविषयक सुरक्षेचे पालन करावे असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे. राज्यात आठवडाभरापासून कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. 35 रुग्ण आढळले आहेत. यापैकी बेंगळूरमध्ये 32 प्रकरणे आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही, मात्र आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लमा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून विकासाला चालना देण्यात येणार आहे. या निधीचा वापर मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे, ज्यामध्ये भाविकांसाठी आधुनिक सोयी सुविधांचा समावेश असेल, अशी माहिती मंत्री HK पाटील यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांमध्ये पर्यटन स्थळाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून या निधीच्या पहिल्या टप्प्यात यात्रेकरू आगमन केंद्र, कॅफेटेरिया, प्रथमोपचार केंद्र आणि इतर आधुनिक सुविधांची उभारणी केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. वेंगुर्ला रस्त्यावर झाडाची एक वाळलेली व जीर्ण फांदी अचानक रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या घटनेमुळे वाहने रांगेत अडकली होती आणि एका रुग्णवाहिकेचाही खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक नागेश देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परतेने पुढाकार घेत स्वतः ती फांदी बाजूला करून रस्ता मोकळा केला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांनी कौतुक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांच्या फांद्या वेळेवर कापाव्यात, अशी मागणी नागरिकातून होत आहे. राज्यात मद्याच्या किमतीत सातत्याने दरवाढ आणि परवाना शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ 29 मे पासून राज्यातील मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मद्य विक्रेत्यांनी घेतला आहे. राज्यात मद्य विक्रीमध्ये घट झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांसाठी परवाना शुल्क दुप्पट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मद्य विक्रेते संघटनेने बैठक बोलावून चर्चा केली आहे. त्यानुसार मद्य विक्रेत्यांनी 29 मे पासून बार, रेस्टॉरंट्स आणि वाईन स्टोअर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही 21व्या शतकात वावरत असताना अजूनही जुन्या रूढी परंपरांमध्ये गुरफटून जात आहोत. आता बालविवाहाच्या बाबतीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेळगाव जिल्ह्यात एका वर्षामध्ये तब्बल 42हून अधिक बालविवाहाच्या घटनांची नोंद झाली आहे. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसह बालहक्क संरक्षण कार्यकर्त्यांनाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून याकडे जिल्हाधिकारी गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहावं लागणार आहे. सुवर्ण पदक विजेते विनोद मेत्री व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झालेले राजेश गणपती लोहार यांचा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात ACP BR कदम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव ट्रॅफिकचे ACP BR निकम, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, अनिल आंबरोळे, अभिनेता शशिकांत नाईक, अभिनेत्री निधी राऊळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दुरुस्तीच्या कारणास्तव खानापूर तालुक्याच्या काही गावांचा वीज पुरवठा सोमवार दिनांक 26 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळवले आहे. लैला शुगर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडारगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बोरगाव, निडगल, दोडहजूर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बल्लोगा, जैनकोप, गांधीनगर, हलकर्णी, कोर्ट प्रदेश, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कोंदल, झाडनावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिवोली, चापगाव तसेच या गावातील शेती पंप सेटचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. IMFच्या आकडेवारीनुसार भारत आणि जपानला मागे टाकत जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा इतिहास रचलाय. भारताची GDP $4 ट्रिलियन म्हणजेच सुमारे 332 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं असून अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारताचा 3ऱ्या क्रमांकावर जाण्याचा मार्ग तयार झाला आहे. याबाबतची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी दिली. देशांतर्गत आर्थिक सुधारणांमुळे आणि जागतिक उत्पादन साखळीमध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेमुळे देशाचे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थान मजबूत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवण्याचे काम राज्य काँग्रेस सरकार करत आहे. काँग्रेस हा महिला आणि गरिबांविषयी काळजी असणारा पक्ष आहे. गॅरंटी योजनांमुळे लोकांना मोठा आधार मिळाला आहे, असे महिला विकास आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. चिकमंगळूर येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण खाते, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान व जिल्हा गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित गॅरंटी योजना लाभार्थ्यांच्या मेळाव्यात त्या सहभागी होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या 122व्या भागामध्ये भाषण दिले. एपिसोडच्या सुरुवातीला ते म्हणाले की ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढ निश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे. आणि या चित्राने संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनांनी भरला आहे आणि तो तिरंग्यात रंगवला आहे. पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुकही केले. भारतीय सैन्याने दहशतवादाविरुद्ध जोरदार प्रहार करत असून देशाच्या विविध भागात लोक तिरंगा यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. रायबाग शहरात भाजपतर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील अंबा भवानी मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून झेंडा चौक येथे आल्यानंतर रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेताना पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. रॅलीमध्ये 300 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने मे महिन्यातच उच्चांक गाठलाय. त्यामुळे रस्त्याची दाणादाण होऊन चाळण झाली आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील दूधगंगा नदीपासून काही अंतरावर रस्ता पूर्णपणे उखडला आहे. मान्सूनपूर्व पावसाने रस्ता खड्डेमय झालाय. खड्ड्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात घडत आहेत. निपाणी शेंडूर मार्गावरील शिरगुप्पी येथील देसाईवाडीजवळ रस्त्यावरील संरक्षक कठडा वळीव पावसाने येथील देसाई बंधूंच्या विहिरीत शनिवारी पहाटेच्या सुमारास कोसळला. त्यामुळे वाहतूक करणं धोकादायक बनलं आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठी वाहने येथून जाणंही कठीण बनलंय. कठडा पडल्याने रस्ता कातरला गेला आहे. तरी लवकरात लवकर या संरक्षक कठड्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थ तसेच वाहनधारकातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.